ओवर का मुकाबला है। यहाँ पर रणनीति बनानी होगी दोनों बल्लेबाजों को। इनफॉर्म बल्लेबाज जो स्ट्राइक रेंज के ऊपर नजर आते हुए प्रणय पाटिल। फिर एक बार इस बार ये गेंद जरूर अनोखे अंदाज के साथ खेलने की कोशिश। अंपायर की उंगली आसमान की तरफ। पहला झटका लगता हुआ दिघाटी टीम को बल्लेबाज प्रणय बैक टू पैवेलियन। पहली दो गेंदें फेंकी थी आउटसाइड ऑफ स्टंप फेंकी थी रफ्तार के साथ। तीसरे गेंद के ऊपर एलबीडब्ल्यू का विकेट वहां पर मिलता हुआ नजर आया गेंदबाज रोहन पाटिल को। 3 गेंदों की समाप्ति हुई। रन अभी तक खाता नहीं खुला है टीम दिघाटी का। फिर एक बार गेंदबाज रोहन तैयार रहेंगे। जरूर इस टूर्नामेंट का रूल 10 टीमें, जो ज्यादा रन बनाएगा उस टीम को पहले दौर में बाय दी जाएगी। इसके ऊपर भी आपको गौर करना है। चौथी गेंद वहां पर रोहन पाटिल की थी। क्या गेंदबाजी हो रही है आज कोलंबस टीम द्वारा। रफ्तार के ऊपर यहाँ पर ज्यादा भार देते हुए नजर आ रहे रोहन पाटिल। 4 गेंदें हो चुकी है, अभी भी स्कोर कार्ड के ऊपर एक भी रन छूटता हुआ नजर नहीं आ रहा है। एक विकेट मैदान से बाहर जा चुका है दिघाटी टीम, जिन्होंने अच्छा टीम को परास्त करने का कारनामा किया है इस साल। लेकिन आज देखिए अपने जरूर पहले रन के लिए जूझती हुई नजर आ रही है। कमबैक करना होगा अमोल ठाकुर इस खिलाड़ी को। अमोल पाटिल स्ट्राइकर एंड के ऊपर काफी अच्छा शॉट लॉन्ग ऑफ की तरफ, खिलाड़ी तैनात, सिंगल रन। खाता खुल चुका है अब दिघाटी टीम का। यहां से जरूर कॉन्फिडेंस बढ़ता हुआ नजर आएगा बल्लेबाजों का। 5 गेंदों की समाप्ति हुई स्कोर कार्ड के ऊपर। सिंगल रन लगती हुई 1 रन और 1 विकेट मैदान से बाहर जा चुका है। इस ओवर की अंतिम गेंद करेंगे यहां से गेंदबाजी मार्ग पर नजर आते हुए रोहन पाटिल। रोहन पाटिल गेंदबाजी करते हुए नजर आएंगे। इस बार देखिए वहां पर बैट का किनारा, एक और विकेट मिलता हुआ, दूसरा झटका लगता हुआ टीम दिघाटी को। बल्लेबाज यहां से आउट होते हुए नजर आएंगे सिद्धेश मात्रे। पार्टी केलव ने आयोजित इस टूर्नामेंट का आयोजन, और काफी अच्छा आयोजन, काफी अच्छा नियोजन। जरूर 8 बजने से पहले ही इस टूर्नामेंट को शुरुआत होती हुई नजर आई। नाइट की टूर्नामेंट है और जरूर ढेर सारे दर्शक अब इस टूर्नामेंट में धीरे धीरे जुड़ते हुए नजर आ रहे। स्कोर कार्ड के ऊपर रन लगती हुई 1-2 विकेट मैदान से बाहर जा चुके हैं। नए गेंदबाज गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए नजर आएंगे। मायरा 11 कोलंबस टीम की ओर से आशीष पाटिल। स्ट्राइकर एंड के ऊपर अमोल पाटिल। नॉन स्ट्राइकर एंड के ऊपर नजर आते हुए रूपेश ठाकुर। इस ओवर की पहली गेंद करते हुए नजर आएंगे राइट आर्म ओवर द विकेट से। अमोल के लिए शॉर्ट पिच गेंद, फुल पावरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल, पहला छक्का दिघाटी टीम के लिए। डीजे
नजर आते हुए, काफी अच्छी आवाज यहाँ पर नजर आती हुई, छक्का आता हुआ नजर आ रहा है दिगाटी टीम के लिए, इरादे स्पष्ट होते हुए नजर आ रहे हैं। शुरुआत हुई, इस बार गेंद दबा में नजर आती हुई, खिलाड़ी जरूर कोशिश करेंगे लेकिन इसे लगातार का ये दूसरा छक्का, बारी बारी सबकी बारी, पहले आपकी बाद में हमारी। पहले ओवर में 1 रन थी, दूसरे ओवर में लगातार 2 गेंदों के ऊपर 2 छक्के दागे और अमोल पाटिल अपना फॉर्म दिखाते हुए यहां से नजर आ रहे। जबरदस्त शुरुआत, क्रिकेट का खेल ही ऐसा है, कभी खुशी कभी गम, थोड़ा ज्यादा थोड़ा कम। पहले ओवर में दिगाटी टीम के जरूर खाते में गम था, यहां पर अब खुशी नजर आती हुई, लगातार 2 गेंदों के ऊपर 2 छक्के। इस बार देखिए तीसरी गेंद के ऊपर ये तीसरा छक्का, अमोल पाटिल ऑन फायर। तीन गेंदों के ऊपर 3 छक्के आते हुए क्या शुरुआत होती हुई नजर आ रही है दिगाटी टीम के लिए। मैंने कहा था 2 दिन पहले चिरनेर नाइट में ये टीम सुपर 5 के लिए क्वालिफाई किया था और आज देखिए पहले ओवर में लड़खड़ाती हुई नजर आई, लेकिन अमोल पाटिल ने कहा कि मैदान के अंदर मैं अभी खड़ा हूं और मैच अभी फिनिश नहीं हुआ। क्या शुरुआत होती हुई नजर आ रही है अब दिगाटी टीम द्वारा। नजदीक का ये गांव है और अब दर्शक भी उनके बढ़ते हुए नजर आ रहे हैं। लगातार 3 गेंदों के ऊपर 3 छक्के। चौथी गेंद दबा में नजर आती हुई, अपने फॉलो थ्रू में गेंदबाज कोशिश करेंगे और विकेट मिलने के बाद का ये सेलिब्रेशन, विकेट नंबर 3 गोज डाउन। मैंने कहा था बारी बारी सबकी बारी, पहले आपकी बाद में हमारी। 3 गेंदों के ऊपर 3 छक्के आए थे। अमोल पाटिल को थोड़ा सोचना चाहिए था कि ये रन कैसे आगे बढ़ाए जाएंगे, लेकिन अमोल पाटिल की लगातार छक्के लगाने की काबिलियत ने यहां पर अब विकेट खो बैठे दिगाटी टीम और अमोल पाटिल। 19 रनों का योगदान दिया अमोल पाटिल ने और जरूर टीम की टोटल भी 19 रन स्कोर कार्ड के ऊपर है। मैदान के बाहर 3 विकेट जा चुके टीम दिगाटी के। जरूर आज 10 का लॉट से जो ज्यादा रन बनाएगा उस टीम को बाय दी जाएगी, इसको भी ध्यान में रखना है। और उसके बाद जो आने वाले मुकाबले होंगे उस टीम को जरूर बाय नहीं दी जाएगी, ये भी ध्यान में रखना है। दोन्ही संघ बघा पहिल्या राउंड मध्ये जास्त दबाव बनवेल त्या संघाला बाय असेल, त्यानंतर सेकंड राउंड मध्ये त्या टीमला बाय दिली जाणार नाही, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा। नए बल्लेबाज नंबर 5 पर आते हुए स्ट्राइक रेंज के ऊपर आदेश पाटिल, एक और हुनार बल्लेबाज। इस बार देखिए शुरुआत करते हुए काफी अच्छा शॉट वहां पर लॉन्ग ऑन रीजन में मिसफील्ड हुई और ये नसीब का चौका आएगा टीम दिगाटी के लिए। पहले ओवर में 1 रन आई थी, 2 सफलता मिली थी, लेकिन इस ओवर में अभी तक हम बात करेंगे 22 रन खर्च करते हुए आशीष पाटिल नजर आ रहे हैं। इस बार देखिए वहां पर बैट का किनारा, एक और विकेट मैदान से बाहर होगा। आदेश पाटिल यहां पर झटका नंबर 4 टीम को लगता हुआ। काफी अच्छी डीजे की भूमिका में नजर आते हुए हमारे डीजे मास्टर, काफी अच्छी साउंड क्वालिटी नजर आती हुई और काफी मजा आ रहा है आज कमेंट्री करने में डीजे मास्टर के साथ। यहाँ पर ओवर नंबर 2 समाप्त हुआ। 2 ओवर के समाप्ति के बाद दिगाटी टीम
जरूर स्कोर कार्ड के ऊपर रन बनाती हुई 23 रन, 23 रन, 4 विकेट मैदान से बाहर जा चुके हैं। कोलंबस रेड टीम ने रन खर्च किए जरूर है, लेकिन 4 सफलता मैदान से बाहर हुई है। ये कोलंबस रेड टीम के लिए सबसे बड़ी बात और सबसे अच्छी बात रहेगी। आज तक हम बात करेंगे कोलंबस रेड टीम के लिए। आज जरूर भारतीय टीम वर्ल्ड कप का फाइनल खेलती हुई नजर आ रही है, जहां पर 252 का टारगेट का पीछा कर रही है। 117 रन और जरूर 2 विकेट मैदान से बाहर जा चुके हैं भारतीय टीम के। जरूर 23 रन, 4 विकेट मैदान से बाहर जा चुके हैं टीम धिघाटी के, जहां से अब नए गेंदबाज रोहन पाटिल गेंदबाजी करते हुए। दीपक गावंड के लिए सुनहरा मौका है, लगातार 2 गेंदों के ऊपर 2 छक्के दागते हैं तो प्रवीण जी पाटिल इनकी ओर से 500 रुपए का इनाम दिया जाएगा। गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए रोहन पाटिल, तेज तर्रार गेंदबाज। इस बार यह गेंद मिस टाइम स्ट्रोक, गेंद हवा में नजर आती हुई, नो मैंस लैंड में गेंद जरूर वहां पर लैंड होती हुई नजर आएगी। कोई खिलाड़ी नहीं है, रन मिलेंगे इस गेंद के ऊपर 2 रन, 2 की मदद से अब टोटल आगे बढ़ता हुआ नजर आएगा। स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 25 रन, 25 रन धिघाटी टीम आज खेलते हुए नजर आ रही है। और हमारे साथी कमेंटेटर की हमें जरूर याद आएगी, जिन्होंने हिंदी कमेंट्री में काफी बड़ा नाम किया था, गणेश जी गावंड सर। इनका जरूर हम नाम जरूर लेंगे, क्योंकि आज अगर वो इस दुनिया में होते तो आज हम इस मैदान के ऊपर नहीं होते। और धिघाटी टीम की जो जर्सी है उन्हीं के नाम से है। रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 25 रन, 25 रन, 4 विकेट जरूर मैदान से बाहर जा चुके हैं। वक्त ज्यादा खर्च कर रहे कोलंबस रेड टीम। अंपायर देखिए आपको बार बार वहां पर बता रहे, वक्त की पाबंदी जरूर रहेगी। 4 ओवर 20 मिनट के अंदर आपको फेंकने, इसको भी ध्यान में रखना है। गेंदबाज फिर एक बार तैयार, तेज तर्रार गेंदबाज, रफ्तार भरी गेंदबाजी हो रही थी, हल्के हाथों से वहां पर कट कर दिया, मिसफील्ड हुई, फंबल हुए, दूसरे की कोशिश, खतरा जरूर था, लेकिन गुड रनिंग बिटवीन द विकेट। रुपेश ठाकुर की 2 रनों के साथ अब टोटल आगे बढ़ता हुआ नजर आएगा। 27 रन, 27 रन स्कोर कार्ड के ऊपर। रुपेश ठाकुर काफी अच्छी बल्लेबाजी करते हुए पहले गेंद के ऊपर 2 रन लिए, इस गेंद के ऊपर भी खाली टैप किया था, 2 रन आसानी के साथ वहां पर पूरे हुए। 27 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए नजर आ रहे हैं। फिर एक बार रोहन तैयार रहेंगे। तेज तर्रार गेंदबाज, पहले ओवर में क्या जबरदस्त शुरुआत दिलाई थी इस गेंदबाज ने, रोहन पाटिल ने, जहां पर 1 रन खर्च कर 2 सफलता प्राप्त की थी। लेकिन जैसे ही दूसरे ओवर में रन आए, वहां पर अब जरूर इस ओवर में भी पहली डॉट गेंद फेंकते हुए रोहन पाटिल। दूसरे ओवर में अमोल पाटिल नाम का जलवा हमें नजर आया था, लेकिन अमोल पाटिल ज्यादा देर तक रुक नहीं पाए थे। अमोल पाटिल ने रन बनाए थे 19 रन, 3 छक्के आए थे वहां पर अमोल पाटिल द्वारा। फिर एक बार रोहन तैयार। इस बार देखिए तेज तर्रार गेंदबाजी, लेकिन ऑप्शन से ज्यादा बार अंपायर का जरूर यहां पर इशारा आता हुआ वाइड का। मेन अंपायर की भूमिका में नजर आते हुए हमारे खोपटे के सुदेश जी सर, तो जरूर रिव्यू कैंसिल किया है। गेंदबाज फिर एक बार यहां से तैयार, रोहन पाटिल। इस बार देखिए डंडी खूल होती हुई, एक और झटका लगेगा धिघाटी टीम को। रुपेश ठाकुर की पारी यहां पर समाप्त होती हुई। तो एक और झटका लगता हुआ नजर आ रहा है। रोहन पाटिल क्या गेंदबाजी कर रहे हैं आज के रात में टीम कोलंबस के लिए। पहले ओवर में 1 रन खर्च किया था, 2 सफलता प्राप्त की थी। इस ओवर में अभी तक 4 रन, जरूर 5 रन खर्च किए और 1 सफलता प्राप्त करते हुए नजर आ रहे हैं।
मैंडेटरी पावर प्ले में 1 रन खर्च करना या अरे गहरे क्या गेंदबाज का काम नहीं है। एक नामचीन गेंदबाज और एक ताकतवर गेंदबाज की ये निशानी होती है और वह कर दिखाया था रोहन पाटिल ने। यहाँ पर दिगाटी टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर है 28 रन, लेकिन आती सेना पेविलियन में जा चुकी है 28 के ऊपर। 5 विकेट जरूर नजर आते हुए टीम दिगाटी के गेंदबाज। फिर एक बार रोहन तैयार रहेंगे इस ओवर की। अभी भी यहां से 2 गेंदें शेष। राइट आर्म राउंड विकेट। इस बार तेज तर्रार गेंद थी, जरूर हल्के हाथों से वहां पर खेला। स्क्वायर लेग रीजन में खिलाड़ी जरूर तैनात थे, काफी अच्छी फील्डिंग वहां पर। 1 रन मिलती हुई नजर आएगी। 1 की मदद से अब टोटल आगे बढ़ता हुआ 29 रन, 29 रन स्कोर कार्ड के ऊपर। जहां पर दूसरे ओवर की बात करेंगे, रन खर्च किए थे गेंदबाज ने 22 रन, 22 रन, लेकिन इस ओवर में अब फिर एक बार रोक लगाते हुए यहां से नजर आ रहे गेंदबाज रोहन पाटिल। इस ओवर की अंतिम गेंद शेष है 29 के ऊपर। 5 विकेट टीम दिगाटी के यहां से गिर चुके हैं। फिर एक बार रोहन तैयार। शॉर्ट पिच गेंद, बैट का जरूर वहां पर किनारा। एक और विकेट मैदान से बाहर। दीपक की पारी यहां पर समाप्त होती भी। विकेट नंबर 6 बैक टू द पेविलियन। मित्रांनो विनंती असेल, समीरजी गावण दिघाटी, विजयजी म्हात्रे दिघाटी, आशिषजी मुकुल साई, त्यानंतर प्रवीणजी पाटील दिघाटी, मिलिंदजी पाटील दिघाटी आणि राहुलजी पाटील दिघाटी या सर्व अतिथींना विनंती असेल आपण येऊन मुख्य व्यासपीठ होते असं नसतं व्हायचं आहे. धन्यवाद. ओटी कॉम्बॉक्स. तो 3 ओवर का खेल यहां पर समाप्त हुआ। 3 ओवर के समाप्ति के बाद दिघाटी की टोटल रन संख्या 29 रन, 6 विकेट मैदान से बाहर जा चुके हैं। चौथा जरूर गेंदबाज अब गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए नजर आएंगे टीम मायरा 11 कोलंबुसरी की ओर से। हमारे दोनों भी 12वें खिलाड़ी काफी चुस्त थे। जैसे ही 3 ओवर पूरे हुए तुरंत मैदान के अंदर गए, उनको बताने की जरूरत नहीं पड़ी और ये काफी अच्छी बात है दोनों टीम के लिए और काफी अच्छी भूमिका में नजर आते हुए दोनों टीम के 12वें प्रतिनिधि, उनका भी हम धन्यवाद देना चाहेंगे। यहां से हम बात करेंगे 2 ओवर का खेल अभी भी बाकी है। स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज तुषार, नॉन स्ट्राइकर एंड के ऊपर गुरुनाथ ठाकुर, ये बल्लेबाज अब मैदान के अंदर। गेंदबाजी की भागदौड़ संभालते ओवर नंबर 4 साहिल मात्रे। राइट आर्म राउंड विकेट से गेंदबाजी करते हुए नजर आएंगे। चलिए कोलंबुसरी टीम, जरूर आपको प्रैक्टिस के लिए ज्यादा वक्त नहीं दिया जाएगा क्योंकि मैच को कैरी ऑन करना है। मैन अंपायर की भूमिका में नजर आते हुए जरूर सुदेशी मात्रे सर और प्रतीक गरज सर। थर्ड अंपायर में तुकाराम जी गावण सर। इस बार शॉर्ट पिच गेंद थी, वहां पर पुल जरूर किया, गेंद हवा में नजर आती हुई, खिलाड़ी तैनात, काफी अच्छा कैच वहां पर पकड़ते हुए नजर आए। एक और विकेट मैदान से बाहर होगा दिगाटी टीम का। बल्लेबाज तुषार बैक टू पेविलियन। सात विकेट मैदान से बाहर जा चुके हैं और भारतीय टीम को भी कप्तान भारतीय टीम के मैदान से बाहर हुए स्टंपिंग के जरिए। और अब 122 पे 3 भारतीय टीम के जरूर नजर आते हुए। अभी भी 130 की जरूरत है।
और अब भारतीय टीम की भी परीक्षा है, लेकिन यहाँ पर दिघाटी टीम की परीक्षा हो रही है। 29 के ऊपर 7 विकेट मैदान से बाहर जा चुके। शॉर्ट पिच गेंद वहां पर जरूर पुल करना चाहते थे, यहाँ से लेग बाईस की सिंगल। बघा जी स्कूटी आहे तिकडे, त्याला विनंती असणार आहे, आपण मैदानाच्या बाहेर ठेवा गाडी, आयोजकांच्या वतीनं तुम्हाला विनंती केली जाते। प्रणय तांडेल वहां पर थे, काफी अच्छा कैच पकड़ा था प्रणय तांडेल ने। इस बार रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 30 रन। इस ओवर की बात करेंगे, अभी तक 4 गेंदों का खेल शेष है। साहिल मात्रे अच्छी गेंदबाजी करते हुए नजर आ रहे। स्ट्राइक रेंज के ऊपर गुरुनाथ ठाकुर, फुल टॉस गेंद थी, अच्छा शॉट वहां पर, खिलाड़ी तैनात लेकिन आ गया है और एक और चौका मिलेगा दिघाटी टीम के लिए। जरूर वहां पर टप्पा खाने के बाद बाउंस चाहता था और चौका मिलता हुआ नजर आया। रन कैसे भी आए, आने जरूरी है। फिर एक बार, इस बार देखिए गेंद हवा में नजर आती हुई, खिलाड़ी कोशिश करेंगे। लॉन्ग ऑन के खिलाड़ी वहां पर काफी अच्छी तरीके से कैच को पकड़ा। एक और झटका दिघाटी टीम को, विकेट नंबर 8। तो 30 रनों के ऊपर 8 विकेट मैदान से बाहर जा चुके हैं दिघाटी टीम के। यहां से अब जरूर निचले क्रम के ये बल्लेबाज है, इनको दमखम दिखाना होगा बल्लेबाजी में, क्योंकि उतने ज्यादा रन अभी तक बने नहीं है। 34 रन स्कोर कार्ड के ऊपर है। गेंदबाज फिर एक बार, साहिल तैयार। इस बार देखिए वहां पर बैट का किनारा, विकेट कीपर गेंद के नीचे, एक और झटका दिघाटी टीम के लिए लगता हुआ। बल्लेबाज की पारी होगी, 9वां विकेट मैदान से बाहर। अंडर 25 तुरमाळे दोन्ही संघाचे संगणक लागलीच नाणेफेकीसाठी यायचं आहे। तुषार रमण KGSC देवा आवरे आणि मेघनाथ स्मृती अंडर 25 तुरमाळे दोन्ही संघाचे संगणक ओटी कॉम्बॉक्स। चला दोन्ही टीम लगेचच तुम्हाला विनंती केली जाते, टॉस साठी संपर्क साधा। लेट झाले तर तुम्हाला नक्कीच आमचे आयोजक जो काही डिसिजन देतील त्या डिसिजनवरती तुम्हाला अंमलबजावणी करावी लागेल। एक ओव्हर अजूनही बाकी आहे बघा। अपन 5 ओवर नंतर टॉस करना आहोत। इस ओवर की बात करेंगे, एक गेंद शेष है और 1 ओवर का खेल अभी भी बाकी है। और दिघाटी टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर है 34। 9 विकेट मैदान से बाहर जा चुके हैं। अब ये निचले क्रम के बल्लेबाज स्ट्राइक रेंज के ऊपर नजर आते हुए भावेश ठाकुर। गेंदबाज साहिल तैयार है। इस बार ये गेंद हल्के हाथों से कट करना चाहते थे। भावेश जानते हैं कि अभी तक 1 ओवर आना बाकी है और हर टीम का जो स्लॉग ओवर रहता है, अंतिम ओवर जहां पर रन मिलते हैं और गेंदबाज थोड़ा सा लूज नजर आता है, इसी के कारण वो सिंगल की कोशिश में थे, लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं हुआ। यहां से जरूर रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 34। 9 विकेट मैदान से बाहर जा चुके हैं। अंतिम ओवर का खेल यहां से बाकी है और कितने रन आएंगे ये देखना होगा।
अंतिम ओवर स्टॉक ओवर की गेंदबाजी करते हुए नजर आएंगे। गेंदबाजी मार्ग पर स्ट्राइक रेंज के ऊपर मधुर भोईर। इस बार ये पहली गेंद आउटसाइड ऑफ स्टंप डालने की कोशिश, वाइड का इशारा था वो अंपायर द्वारा। रिव्यू लिया है गेंदबाजी टीम द्वारा, वाइड चेक किया जाएगा और थर्ड अंपायर की भूमिका में जरूर प्रतीक जी गरज सर यहाँ से चेक करेंगे। नेशनल स्पोर्ट द्वारा इस टूर्नामेंट को लाइव कवरेज किया जा रहा है। दूध का दूध और पानी का पानी जरूर होता हुआ नजर आएगा। वाइड बॉल, एक्स्ट्रा की गेंद यहां पर जरूर नजर आती भी, थर्ड अंपायर द्वारा ये डिसीजन आता हुआ। गेंदबाज फिर एक बार तैयार रहेंगे। मधुर ठाकुर, मधुर भोईर, शॉर्ट पिच गेंद वहां पर फेंकी थी, जरूर अंपायर जरूर वहां पर डिसीजन देंगे। चलिए टीम कोलंबस रे अंपायर वहां पर डिसीजन देंगे और वो डिसीजन के ऊपर आपको अमल रहना होगा। अंपायर के साथ बहस करने का कोई मौका नहीं है आपको। कोलंबस रे टीम बघा, तुम्ही सहकार्य करा। अंपायर जो डिसिजन देतील त्या डिसिजनचा तुम्हाला नक्कीच स्वीकार करावा लागेल आणि पंचांचा निर्णय आला वाईट बॉल। चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या कोलंबस रे संघ। चला कोलंबस रे संघ लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या, मॅचला लगेच सुरुवात करा बघा। अंपायर डिसीजन फाइनल डिसीजन असणार है, दोनों संघ लक्षात घ्या। तो वाइड का इशारा था यहां से नजर आ रहा है। टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर लगती हुई 36 रन। मैंने कहा था कि हर ग्रामीण क्रिकेट का अंतिम जो ओवर फेंकता है वो गेंदबाज थोड़ा लूज होता है, और लगातार 2 वाइड गेंद फेंकते हुए मधुर भोईर। फुल टॉस गेंद वहां पर थी, फायदा उठाना चाहिए था, विकेट कीपर ने यह गलती की, नसीब का चौका मिलेगा टीम दिघाटी को। थैंक यू डीजे। 22 का चौका मिलता हुआ, रन कैसे भी आए रन आने जरूरी है, और यहां पर रन आते हुए नजर आ रहे हैं टीम दिघाटी के लिए। बल्ले से नहीं तो जरूर एक्स्ट्रा के रन यहां पर मिलते हुए नजर आ रहे हैं। इस ओवर में 6 रन आए और वो भी एक्स्ट्रा के तौर पर। 22 का चौका और 2 वाइड। अभी भी 5 गेंदों का खेल बाकी है, रन 40 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए। इस बार देखिए बैट का किनारा, जरूर गैप में वहां पर गेंद जाती हुई, लेकिन काफी अच्छी फील्डिंग नजर आती हुई वहां पर खिलाड़ी थे निखिल भोईर। 100 इस गेंद को फील्ड किया, 1 रन इस गेंद के ऊपर मिलती हुई नजर आ रही है। गेंदबाज मधुर भोईर फिर एक बार यहां से तैयार रहेंगे। 4 ओवर इस 4 गेंदे इस ओवर की अभी भी शेष है। मधुर तेज तर्रार गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं। फिर एक बार जरूर वहां पर थोड़े से फंबल हुए। इस ओवर की बात करेंगे जहां पर 4 गेंदे अभी भी शेष है। स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 41 रन, 9 विकेट मैदान से बाहर जा चुके हैं टीम दिघाटी के। अंतिम जोड़ी मैदान के अंदर नजर आ रही है। इस बार देखिए बल्ले के जरूर वहां पर बीच में लगी थी, लेकिन गेंद ज्यादा ऊंचाई के ऊपर गई और एक और विकेट। ऑल आउट टीम दिघाटी 41 रन के ऊपर मैदान से बाहर जाती हुई नजर आ रही है, और 42 रनों का टारगेट रखा है कोलंबस ने टीम के सामने। यह टारगेट के जरूर टारगेट का पीछा किस तरीके से होगा अगले सत्र में हम जरूर सुनेंगे, लेकिन उससे पहले हमारे डीजे मास्टर को मौका देंगे। बजाइए मधुर संगीत। दोन्ही टीमचे कॅप्टन एका बाजूने आपल्याला तुरमाले संघ पाहायला मिळेल, त्यांना फाईट करत असताना देवा आवरे संघ। दोन्ही टीमचे कॅप्टन बघा, इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल, जर तुम्ही आले नाहीत तर आमचे आयोजक जो काही डिसिजन देतील त्या डिसिजनचा तुम्हाला
नक्कीच स्वीकार करावा लागेल, हे देखील लक्षात घ्या. 42 धावांचं टार्गेट ठेवलंय ते कलंबुसरे या संघासमोर आणि हे टार्गेट कशा रीतीनं चेस केलं जाईल ऐकूया आपण पुन्हा एकदा आमचे सिनियर समालोचक, नक्कीच नवी मुंबईचे युवराजी माली सर. हॅलो. या दरम्यान विनंती असेल, खरं तर केलवणे गावाच्या निश्चितच शिरपेच्या मानाचा तुरा खोवणार आहे प्रेमजी ठाकूर. शरीर सौष्ठव स्पर्धेत खरं तर अनेक स्पर्धामध्ये ज्यांनी निश्चितच केलवणे गावाचं नाव उंचावलं, प्रेमजी ठाकूर यांनी विनंतीच आपण याच्या व्यासपीठावर त्यांच्या समवेत निश्चितच त्यांचे खरं तर गुरुवर्य दिघाटी गावचे सुपुत्र आमचे परममित्र अनिकेतजी पाटील यांना देखील विनंती असेल आपण देखील याच्या व्यासपीठावरती. शरीर सौष्ठव स्पर्धेत खरं तर या केलवणे आणि दिघाटी या दोन्ही गावांची नावं आपण निश्चित पाहिलं असतील. अगदी निश्चितच जिल्हा स्तरावर नव्हे तर निश्चितच राज्य स्तरावर नेऊन ठेवलेत असे दोन्ही मात्र निश्चितच हे खेळाडू शरीर सौष्ठव स्पर्धेतील आपल्या समेत जोडले गेले. त्यांचं निश्चितच या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. चला देवा आवरे आणि तुरमाळे या दरम्यान घेऊया आपण व्यासपीठावरती आणखी एक विशेष सन्मान. खरं तर दिघाटी गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आदरणीय सन्मान्य प्रवीणजी पाटील साहेबांना आपण येथे शुभ सन्मानित करतोय. विनंती असेल प्रवीणजी पाटील आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. निश्चितच खरं तर आमचे सुशीलदादा यांचे निकटवर्तीय स्नेही प्रवीणजी पाटील यांचा मात्र शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. भारतीय जनता पार्टी केलवणे पुरस्कृत उरण पनवेल आमदार चषक 2025 या स्पर्धेमध्ये खरं तर निश्चितच आपण पाहताय प्रवीणजी पाटील यांना शुभ सन्मानित केले जात आहे. धन्यवाद प्रवीणजी पाटील, आपण आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल आयोजकाच्या वतीनं पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणातून आपला ऋणी आहे. चला आयोजक चेंडू द्यायचा मैदानामध्ये, चेंडू पुरवा. चला तुषार 11 KGSC देवा आवरे विपक्ष, मेघनाथ प्रति अंडर-25 तुरमाळे दोन्ही संघाचे संगणक. ऑफिशियल विनंतीचा दुसरा पुकार असेल आपणाला, आपण लागलीच नाणेफेकीसाठी यायचं आहे. कारण मगाशी आम्हाला निश्चितच आपण तुम्हाला सूचना दिली होती की पहिली इनिंग संपल्याच्या अगोदर आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आता मग दुसरं उत्तरार्ध सुरू झालं आहे आणि जसा उत्तरार्ध सुरू होईल मायक्रोफोन ते पुन्हा एकदा निश्चित तुमच्या समेत जोडले जातील. नवी मुंबईचा आणखी एक बुलंद आवाज. धन्यवाद अर्णवजी ठाकूर सर, धन्यवाद अमितजी पाटील सर. तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. भारतीय जनता पार्टी केळवणे पुरस्कृत उरण पनवेल आमदार चषक 2025 दमदार प्रकाश झोतातील ही भव्य दिव्य अशी टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण अनुभवतोय. आज दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीमध्ये भरपूर प्रेक्षक वर्ग या क्रीडांगणाच्या सभोवताली आपल्याला पाहायला मिळतोय. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पहिला सामना प्रगतीपथावर आहे. कळंबुसरे टीमच्या समोर 42 धावांचं आव्हान आहे. 30 चेंडूमध्ये दिघाटी टीमने सर्वप्रथम बॅटिंग केली, 41 धावा उभारल्या. ऑलआउट झाला संघ, पूर्ण 5 षटकं खेळू शकला नाही. काही महत्त्वपूर्ण फटके आपण पाहिले नक्कीच मिडल ऑर्डर्समध्ये आणि त्याच्याच जोरावर 41 धावा लागल्यात. सुचित म्हात्रे आणि आशिष पाटील ही सलामीची जोडी. पंचांचा ग्रीन सिग्नल येतो, हिरवा कंदील आणि पहिलं षटक हातात येतो अमोल पाटील. पहिला बॉल कमी गतीने टाकलाय, खोलवर टप्प्याचा आतली कडा लागली. बॉल विकेट किपरकडे जात असताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर स्लोअर वनचा वापर करतोय गोलंदाज. डावखोरे हाताचा एक विस्फोटक फलंदाज सुचित म्हात्रे सध्या स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर अशी क्रीडानगरी आणि सुंदर असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. क्रिकेटला खेळासाठी पोषक आणि पूरक. पुढचा बॉल पुन्हा कमी गतीने टाकलाय टप्पा पडल्यानंतर आणि इथे बघा काय घडतंय. तिसऱ्या पंचांची मदत घेतली. विकेट किपरने चांगलं काम केलं विकेटच्या पाठीमागे. आमचे तिसरे पंच शहानिशा करतील आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. थोडीशी घाई केली सुचितने असं आपण म्हणूया. स्लोवर ऑन बॉल होता, लाईन पिक करू शकले नाही. लवकरच बॅट फिरली, बॉलने शरीराचा वेध घेतला आणि विकेट किपरने मात्र सुंदर काम केलं. भावेश ठाकूर होते आणि इट्स OUT. तिसऱ्या पंचांनी सांगितले फलंदाज बाद आहे आणि पहिला धक्का महत्त्वपूर्ण लागत असताना कळंबुसरे टीमला फलंदाज बाद होतोय सुचित म्हात्रे.
बॉलवर आणि विकेट गमवावी लागली ती सुचित म्हात्रेला. अगदी दुसऱ्याच बॉलवर विकेट आपल्याला पाहायला मिळते. कोणती धावफलकावर लागली गेली नाहीये. 42 धावांचं आव्हान मायरा 11 कळंबुसरे टीम या ठिकाणी चेस करण्यासाठी उतरलाय आणि दुसऱ्याच बॉलवर एक मोठा धक्का दिलाय तो जयमाता दी दिघोडे टीमने. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आपण पाहतोय आमच्या मुख्य मान्यवरांचं आगमन या मंचावर होतोय. सहर्ष स्वागत आहे. अजून एक डावकरी आताचा फलंदाज अभिजित पाटील मैदानाच्या आत. पुढचा बॉल अमोल पाटील राईट अम ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे. खेळाडू चांगला अंतर पार करताय. थोडीशी फॉर्मलिंग आणि तदनंतर सावरलंय आणि रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते सुंदर अशी. रायगड जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय ज्ञानेश्वरजी घरत साहेबांचं आगमन आपण पाहिलं झालं फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये. त्यांचंही सहर्ष स्वागत आपण करतोय. या भारतीय जनता पार्टी केळवणे पुरस्कृत उरण पनवेल आमदार चषक 2025. यस तुम्हाला वेळ इतका नसतो रिव्ह्यू घेण्यासाठी. यस पंच तेच सांगतायत की तुम्हाला त्या वेळामध्येच तो रिव्ह्यू घ्यायचा असतो. चला 3 धावा आल्यात. धावफलकाला सुरुवात झाली आहे. अभिजित पाटीलचं देखील खातं उघडलं. संघाचं खातं उघडलं. आशिष पाटील पहिल्यांदा स्ट्राईकवर आहेत. पुढचा बॉल अमोल पाटील. मग वेळेचं देखील बंधन आहे. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटके संपवायचे. त्या अनुषंगाने तुम्हाला इनिंग पुढे प्रोग्रेस करायची याचे आपण भान ठेवावी विनंती. कारण आज तब्बल 10 संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे खेळत असताना. पुढचा बॉल वेगवान बॉल लीडिंग एज आणि लेग स्लिप. चांगला झेल टिपत असताना आदेश पाटील आणि पहिल्याच ओव्हरमध्ये धाबे दणाणलेत ते कळंबुसरे टीमचे दुसरा फलंदाज आशिष पाटील 0 या धावसंख्येवर मैदानाच्या बाहेर. जबरदस्त मारा प्रखर तीक्ष्ण भेदक असा हा मारा आपल्याला पाहायला मिळतोय. अमोल पाटील ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहिला असेल नॅशनल स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून. वेगवान बॉल होता बघा. बॅट फिरली आणि एज लागली आणि विकेटच्या पाठीमागे आपण पाहिलं लेग स्लिपला आदेश होते. कोणतीही चुकी केली नाही. सुंदर असं लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही पाहताय नॅशनल स्पोर्ट्स लाईव्ह. सातत्याने या पंचक्रोशीमध्ये अनेक नामांकित क्रीडा स्पर्धा ही वाहिनी कव्हर करत असते. जे प्रेक्षक युट्यूबवर जोडले गेलेत त्यांचेही सहर्ष स्वागत आणि त्यांना नक्कीच विनंती असेल या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि अशा स्पर्धांचा आनंद तुम्ही घर बसल्या नक्की घेऊ शकता. ऋतिक पाटील आलेत. 42 धावांचं आव्हान आणि पहिल्याच ओव्हरमध्ये पडझड होताना पाहायला मिळते ती मायरा 11 कळंबुसरे टीमची. कारण समोर तगडं आव्हान जय माता दी दिघाडी टीमने पेश केलंय. ऑल आउट झाला संघ 41 वर. मात्र हे लक्ष वाचवण्यासाठी सक्षम आहेत त्यांचे गोलंदाज हे दाखवले अमोल पाटीलने. पुढचा बॉल कमी गतीने टाकलाय ओळखलाय मात्र बॉलच्या खाली खेळाडू आणि बॅक टू बॅक दुसरी विकेट इथे मिळवत असताना अमोल पाटील आणि अडचणी वाढल्यात. आता जय माता दी दिघाडी टीमची तिसरा गडी गारद. कॅचच्या स्वरूपात आणि पहिल्या षटकातील अजूनही आपण पाहतो 1 बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. पिंट्या नाईक मैदानाच्या आतमध्ये अगदी लवकर आलेत. बघा वेळेचं बाण ठेवा. पंच आपल्याला वारंवार सूचना करतात. त्या सूचनेचं आपण थोडं पालन करावं विनंती. आज एकूण 10 संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. पिंट्या नाईक आपल्याला पाहायला मिळतात आणि विकेट हॅट्रिक 100 अमोल पाटील.
हाफ ट्रॅकर बॉल होता, उचली घेणारा बॉल अगदी चेहऱ्याच्या जवळून निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये आणि कमालीचं षटक आपल्याला पाहायला मिळालं अमोल पाटीलचं. फक्त 3 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स झेलबादच्या स्वरूपात आणि एक रनआउटच्या स्वरूपात पाहायला मिळाली. 3-3 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. उरण पनवेल आमदार चषक 2025 आपण हे दैदिप्यमान असं आयोजन या ठिकाणी पाहत आहे. जबरदस्त सामना अगदी पहिल्याच सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त फाईट, चांगलं कॉन्टेक्स्ट, चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते कारण चोख प्रत्युत्तर दिलंय ते जय माता दी दिघा टीमने या दुसऱ्या सत्रामध्ये कळंबुसरे टीमला. 3 धावा 3 विकेटच्या मोबदल्यात आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. नितेश आलेत दुसऱ्या षटकामध्ये. 5 षटकांची लढत आणि सामना करतायत ते अभिजित पाटील. पहिलाच बॉल प्लम्प LBW पायचीच्या स्वरूपात पकडलाय आणि मात्र आनंदाला पारावर उरला नाहीये. तो दिघाटी टीमच्या चौथा दुसऱ्या बाजूने धारदार आणि आग ओकणारी जणू गोलंदाजी नितेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस बघा जाग्यावरनं टॅप केलं बॉलला, कमी गतीने टाकलेला व्हेरिएशन पाहायला मिळालं. वर्सटाईल बॉलिंग इथे पाहायला मिळतंय कारण जसे विकेट आलेत ना आत्मविश्वास वाढतोय. बॉडी लँग्वेज सकारात्मक पॉझिटिव्ह आता आपल्याला पाहायला मिळतंय कारण पहिल्या सत्राचा विचार केला निराशा झाली फलंदाजांकडनं. ऑल आउट झाला संघ, मात्र त्यानंतर चांगलं पुनरागमन करत असताना, चांगलं कमबॅक करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. डॉट बॉल आलाय नितेश म्हात्रे. 2 चेंडू 1 विकेट आतापर्यंत. साई पाटील 0 धावसंख्येवर, पिंट्या नाईक 0 धावसंख्येवर. वेगवान बॉल आतली कडा लागलीये. बॉल पाठीमागे जात असताना पाहायला मिळतोय. अगदी प्ले डाऊन होता होता वाचलेत काही अंशतः चेंडू स्टंपच्या बाजूने निघून गेला आणि एक क्विक सिंगल, एक रिस्की रन आपण पाहतोय पूर्ण केली आहे. धावसंख्या 1 धावेने पुढे सरकत असताना 4 धावा. मिस्टर पराग थळी आमच्या समवेत जोडले गेलेत ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेत. खूप चांगलं सुंदर गुणसंख्या लेखन त्यांचंही पाहायला मिळतंय. आमची नॅशनल स्पोर्ट्स लाईव्ह हिची संपूर्ण टीम या स्पर्धेला लाईव्ह कव्हर करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस बघा बॅकवर्डवरनं मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका खेळला डीप बॅकवर्ड पॉइंटला. बॉलला स्टिअर करत असताना दुसरी धाव प्रचंड वेगाने पूर्ण होत असताना चांगली रन बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघांचे भरपूर मोठे समर्थक, भरपूर मोठे पाठीरागे तुम्ही पाहताय. जशी विकेट होते येते टाळ्यांचा गजर होते, सिंगल डबल येते टाळ्यांचा गजर होतोय, प्रोत्साहन दिलं जाते दोन्ही संघांना. नॉकआउट क्रीडा स्पर्धा आहे. इथे पराभव स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात, इथे विजय पुढच्या फेरीमध्ये प्रवेश. त्यामुळे डावपेच आखले जातात कारण बरेच वर्ष सातत्याने संघ एकमेकांच्या विरुद्ध खेळतात. त्यामुळे प्लस पॉईंट मायनस पॉईंट चांगले माहिती आहेत आणि त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न होईल. स्कोर पाहायला मिळतोय 6 फॉर 4. स्टेप आउट झाले, हलकेशे ड्राईव्ह केले समोरच्या दिशेला. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑनचा खेळाडू येत असताना बॉलवर वेगाने आपल्याला पाहायला मिळतोय. अमोल पाटील चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये जात असताना पाहायला मिळतोय. सिंगल रन पूर्ण होत असताना प्रकाश झोतातील भव्य दिव्य अशी क्रीडा स्पर्धा तुम्ही अनुभवताय.
भारतीय जनता पार्टी केळवणे पुरस्कृत उरण पनवेल आमदार चषक 2025 दुसरी रात्र या क्रीडा स्पर्धेची तब्बल 1 लाख रुपये प्रथम पारितोषिक असलेली क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। केळवणे तटावरचं केळवणे पुनाडे मैदान अगदी दुमदुमलंय कालच्या दिवसापासून उरण पनवेल आमदार चषक 2025च्या जय घोषानं आणि आज दुसऱ्याच रात्रीमध्ये भरपूर प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 7 धावा, शेवटचा चेंडू या ओव्हरमधील डिलिव्हर होणं बाकी। साई पाटील फेस करतील बॉल, हो आतमध्ये येणारा बॉल होता, थोडेसे बॅकफुटला गेले, पुश केले बॉलला, हलक्या हाताने फक्त सिंगल मिळाली। स्ट्राइक स्वतःकडे ठेवत असताना साई पाटील 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो 4 बाद 8 धावा। आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे कलाजी ठाकूर साहेबांना। यावं आपण ओटीव्ही कॉम्बॉक्स, हे आमचं मुख्य व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळते ऑन स्क्रीन। नॅशनल स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून आमचे हे सर्व मान्यवर, सर्व हे आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत। हे आमचं कॉमेंट्री बॉक्स आपल्याला पाहायला मिळत आहे। सागरजी ठाकूर, राजेशजी घरत, सुशीलजी ठाकूर सध्या मंचावर आपल्याला पाहायला मिळत आहेत। तेजसजी माळी, भरपूर मेहनत आयोजन कमिटीची। चला सामन्याला गती द्या, जास्त वेळ घेऊ नका प्लीज दिघाटी संघ। ओमकार म्हात्रे, पहिला बॉल आपण पाहतोय डाऊन द लेग, वाईड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून। चांगलं प्रेशर निर्माण केलंय खरं तर दिघाटी टीमने या दुसऱ्या सत्रामध्ये। तब्बल 4 फलंदाज, मात्र चांगली बॅटिंग लाईनअप आहे, चांगली बॅटिंग मध्ये खोलवरत आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कळंबुसरे टीमकडे, त्यामुळे हलक्यात घेता कामा नाही दिघाटी टीमने, कारण इथून मोमेंटम शिफ्ट केला जाऊ शकतो। एखादे 2 मोठे फटके आले की मात्र मोमेंटम शिफ्ट होईल। आणि इथे क्लीन बोल्ड, दांडी गुल, मोमेंटम शिफ्ट होण्याची वाट पाहावी लागेल आता ती कळंबुसरे टीमला, कारण दुसऱ्या बाजूने परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतोय। ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर आहे, भन्नाट वेगाने, अगदी अजिबात फुटवर्क पाहायला मिळालं नाही। दुसरी बेल्स फलंदाज बाद। बघा एक विनंती आहे आमच्या व्यासपीठाच्या समोर जे स्क्वेअर लेगला जे प्रेक्षक आहेत त्यांनी कृपया पडद्याच्या मागे उभं राहायचंय। हा आपल्याला सूचना आहे, विनंती आहे, कारण कुठलीही स्पर्धा म्हटली ना की त्या स्पर्धेचा केंद्रबिंदू हा प्रेक्षक असतो। जर प्रेक्षक नसतील तर त्या खरं तर स्पर्धेला मजा नाही। खरं तर दिघाटी टीमचे प्रेक्षक आहेत, खूप जास्त उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय त्या सर्व प्रेक्षकांमध्ये। त्यांना फक्त विनंती आहे आपण पडद्याच्या मागे राहा आणि तुम्ही आनंद आणि या सामन्याचा लुटू शकता। पुढचा बॉल विकेट आल्यानंतर आखोटप्प्याचा बॉल हवेत, कॅचची संधी निर्माण झालीये अँड टेकन, संधीचं सोनं केलंय। बॅक टू बॅक हादरे देत असताना ओमकार म्हात्रे अँड दिघाटी टीम ऑन अ फायर। मिळतात, मात्र इथूनही आता कळंबुसरे संघ पुनरागमन करेल का हा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतोय प्रत्येकाच्या मनामध्ये आणि त्यांच्या समर्थकांमध्ये। क्रिकेट असो व आयुष्य, आपल्या प्रत्येकाचं आयुष्य हे शून्यापासूनच सुरू होत असतं, मात्र त्या शून्याच्या पुढे आकडे हे स्वकर्तृत्वाने लावायचे असतात आणि ते स्वकर्तृत्व सिद्ध करेल का मैदानाच्या आतमध्ये। आता इथून पुढे कळंबुसरे संघ आणि ओमकार म्हात्रे विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर। प्रणय तांडेल न्यू बॅटर, दुसरी हॅट्रिक होईल का या स्पर्धेतली। ओ इथे बॅकफुटवर ना मात्र अपर कट केलाय, बॉल चाललाय थर्ड मॅनला, आउटफील्ड फास्ट आहे,
शेवटच्या मोमेंटला आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केलाय. बॅकअप आपल्याला पाहायला मिळतं येत असताना. येस, पंच आमची शहानिशा करतील आणि निर्णय पोहोचवतील. चला, पंच काय असतील तो यस तिसऱ्या पंचांना रेफर केले. नक्कीच तिकडे कोणी नाहीये व्हॉलेंटियर वगैरे, त्यामुळे आमचे तिसरे पंच टेक्निकल टीमची मदत घेतील आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. चांगला फटका लगावला होता. प्रणय तांडेला हॅट्रिकचा बॉल होता उसळी घेणारा. थर्डमॅनच्या दिशेने 2 खेळाडू धावत होते. फिल्डिंग चांगली केली, मात्र बघूया आता त्यामध्ये यश मिळालंय का. सध्या चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल आपण पाहतोय भारत विरुद्ध न्यूझीलंड दुबईमध्ये रंगत असताना. मग आम्हाला आताच माहिती मिळते की या स्पर्धेमध्ये मालिकावीर म्हणून सोन्याची चेन दिली जाणार आहे. एकदा जोरदार टाळ्या. एक वेगळा कन्सेप्ट पहिल्यांदाच आम्हाला तरी पाहायला मिळालाय. बाईक असते, सायकल असते, कॅश प्राइज असते, मात्र सोन्याची चेन आज तुम्ही भारतीय जनता पार्टी केळवणे पुरस्कृत उरण पनवेल आमदार चषकामध्ये पाहताय. चला, थोडं आपल्याला अतिरिक्त वेळ द्यावा लागतोय. नॅशनल स्पोर्ट्स लाईव्ह टीम कामाला लागली आहे. टेक्निकल टीम वॉर रूम मध्ये आमचे पंच आहेत. कारण विकेट गेल्यात त्यामुळे ही धाव महत्वाची असेल. थोडासा आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रणय तांडेलच्या आणि किंबहुना कळंबुसरी टीमच्या आशा पल्लवित करण्यासाठी. ओमकार मात्रे आपण पाहतो भेदक इथे पाहायला मिळाला. 2 विकेट त्याने काढले 2 बॉलवर. 9 या धावसंख्येवर धावफलक आहे. थांबा, 12वे खेळाडू आपण पंचांना काही सूचना करू नका प्लीज, त्यांना त्यांचं काम करू द्या. भरपूर प्रेक्षकांची गर्दी आपण पाहताय मैदानाच्या आत सभोवताली या क्रीडांगणाच्या पहिल्याच सामन्यामध्ये. पुढच्या सामन्याचा टॉस अजून बाकी आहे. तर बघा, देवा आवारे आणि तुरमाले संघ कॅप्टन आले असेल तर आपण रिपोर्ट करा व्यासपीठावर प्लीज. हॅलो, या दरम्यान विनंती असेल, खरं तर केलवणे गावातील सामाजिक बांधिलकी सोबत आध्यात्मिक वारसा जपणारे निश्चितच हरिभक्त पारायण सुरेश महाराज शिवकरांना विनंती असेल, आपण देखील मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. येस, हा चौकार आहे पंचांनी सांगितलंय. मात्र क्षेत्ररक्षकांनी खूप चांगला प्रयत्न केला त्या ठिकाणी. तुषार आणि गुरुनाथ यांनी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. येस, तुरमाले आलेले आहेत. आपण या ओव्हर नंतर टॉस करूया, कारण 3 ओव्हर आपण कंप्लीट करूया. ड्रिंक्स ब्रेक होईल आणि तसं आपण टॉसही करूया. चौकार आलाय, स्कोर पुढे सरकला 13-13. 3 बॉलचा खेळ बाकी. ओमकार मात्रे राईट मोर द विकेट. यावेळेस बघा ऑन साईडला दिशा देण्याचा प्रयत्न, पण चांगले अपील आणि खेळाडूंना माहितीये की नाहीये बॉडीला खरं तर हा बॉल ब्रश झालाय. जास्त उत्साह नव्हता, फक्त हलकीशी अपील केली आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 13 रन्स, लॉस ऑफ 6 विकेट्स. लक्ष आहे 42 धावांचं. अजूनही मोठं आव्हान इथून पार करायचंय. करंट रन रेट 4.88, रिक्वायर्ड रन रेट 12.43 पाहायला मिळतोय. झपाट्याने वाढला आस्किंग रन रेट, रिक्वायर्ड रन रेट. जशा विकेट आल्या आणि धावा येणं कमी झालं. भन्नाट वेग, फास्ट अँड फ्युरियस ओमकार म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय ऑन स्क्रीन. बघा, भन्नाट वेगाने बॉल डिलिव्हर केला सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. प्रचंड वेगाने बॉल डिलिव्हर केला. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. प्रेशर आपल्याला पाहायला मिळतंय. फलंदाजांवर वाढलंय. ऑन साईडला आपण पाहतोय फ्लिक करण्याचा प्रयत्न. आता मात्र लाईन खराब आहे. पंचांनी दंडित केले. व्हाईट बॉलचा इशारा. 1 धाव मिळत असताना स्कोर शिफ्ट होतोय 14 या आकड्यावर. अजूनही भरपूर धावांचं आपण पाहतोय ती आवश्यकता आहे 6 गडी गमावल्यानंतर. सुंदर क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. उरण पनवेल आमदार चषक 2025 चर्चेमध्ये ही स्पर्धा सातत्याने. आज हे 3रं पर्व आपण पाहतोय. 3ऱ्या पर्वातील दुसरी रात्र आणि पुढचा बॉल ओमकार म्हात्रे. यावेळेस बघा ऑन साईडला उडवलाय. गॅप मध्ये
द्विधा मनस्थितीमध्ये खेळाडू आहे, सावरलाय, एका टप्प्याने बॉलला अडवलंय आणि फेकलंय सरळ कीपरच्या हातामध्ये. चांगली फिल्डिंग आणि सिंगलच्या मदतीने स्कोर आपल्याला जाताना पाहायला मिळेल तो 15 या धावसंख्येवर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आणि होईल मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक आणि इथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करूया आपण टॉस आणि आमचे अर्णवजी ठाकूर सर आपल्यासोबत जोडले जातील मायक्रोफोनवर. हॅलो, विनंती असेल आदरणीय सन्माननीय ज्ञानेश्वरजी दशरथ घरत साहेबांना की आपण आपल्या पवित्र शुभास्ती करत तरी या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. मेघना स्मृती अंडर 25 तुरमाळे विपक्ष तुषार इलवण KGSC देवावरे या दरम्यान होणारी दुसरी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. या दोन संघ दरम्यान नाणेफेकीचा कौल तुम्हाला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पाहायला मिळतोय. आमचे सर्वांचे लाडके खरं तर कार्यतत्पर आदरणीय सन्मान ज्ञानेश्वरजी दशरथ घरत साहेबांच्या पवित्र शुभ असते या दुसऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल तुम्हाला पाहायला मिळेल. तुषार इलेव्हन KGSC देवावरे संघाने मला वाटतं नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि जो काही निर्णय असेल आपण खरं तर हा सामना संपल्यानंतर जर क्षेत्ररक्षण लागलीच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. फलंदाजी असेल तर निश्चितच तुरमाळी संघाने क्षेत्र साधवायचं आहे. विचार केल्यानंतर ओटी कॉम्बॉक्स. यस, थँक्यू सो मच अर्णवजी ठाकूर सर. नितेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय सेकंड स्पेल मध्ये आलाय. 12-27 ची आवश्यकता असताना पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बीट केलं बॅट्समनला. पिंट्या नाईक प्रणय तांडेली जोडी मैदानात आत आहे आणि या जोडीवर आता भवितव्य निर्भर आहे ते मायरा 11 कळंबुसरी टीमचं या मॅच मध्ये. पुन्हा फटका फसलाय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. गोलंदाज नितेश म्हात्रे कोणती चुकी करत नाहीये आणि 7वा धक्का लागतोय तो. यावेळेस शफल झाले, इम्प्रोवाइज केले पाठीमागे, लॉंगलेगच्या दिशेने बॉलला उडवलंय. खेळाडू बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल आणि हा येतो एक संघर्षमय असा हा चौकार. मात्र आले होते, स्वतःचं खातं उघडलं चौकाराने. स्कोर आपल्याला पाहायला मिळते पुढे सरकत असताना 19 धावा, 19 रन्स ऑन बोर्ड. तेवीस धावांची अजूनही आवश्यकता आहे. 9 बॉलचा खेळ बाकी, 9 चेंडू 23 धावा. 9 चेंडू मध्ये 4 षटकारांचं काम आहे. मात्र बोलणं सोपं आहे, मारणं कठीण आहे. नितेश मात्र नेक्स्ट बॉल कमी गतीने टाकला, अगदी खोलवर क्रीज मध्ये घुसले होते. अलॉंग द कार्पेट ऑन साइडला टोलवलाय. सिंगलच मिळणार, जास्त धावा नाही मिळणार. चांगली फिल्डिंग डीप मध्ये होताना पाहायला मिळते. निशांत ठाकूर चांगला डिस्टन्स त्याने कव्हर केलाय आणि चांगलं व्हेरिएशन गोलंदाजाकडनं देखील पाहायला मिळते. थोडासा कमी गतीने बॉल डिलिव्हर केला होता. सिंगल रन स्कोर पाहायला मिळतो 20. अजूनही 22 रनची गरज आहे. 8 बॉलचा खेळ बाकी आहे. या 2 बॉलवर मोठे फटके पाहिजेत जेणेकरून शेवटच्या ओव्हरमध्ये थोडंसं प्रेशर कमी राहील बॅट्समनवर. मात्र इथे जर 2 बॉल डॉट आले किंवा 1 ते 2 धावा आल्या किंवा विकेट आली तर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये फलंदाजांवर अतिरिक्त दबाव असणार आहे. आता क्रिकेट आहे, क्रिकेट म्हणजे टेनिस बॉल. क्रिकेटमध्ये 11वा खेळाडू षटकार चौकार मारतो. त्यामुळे आता इथूनही सामना जिंकला जाऊ शकतो का, त्याचं उत्तर आपल्याला पुढच्या 8 बॉलमध्ये मिळेल.
हो, चांगला बॉल वाईडी शॉर्कर पाहिलं, पुढे आलेत, फ्रंट फुटला येऊन मारण्याचा प्रयत्न आहे, शरीरापासून दूर ठेवला, विकेट पासून थोडासा दूर ठेवला आणि चाणक्य चतुर गोलंदाजी. प्रेझेन्स ऑफ माइंड तुमच्यामध्ये असायला हवा. फलंदाजाचा फुटवर्क पाहून तुम्हाला बॉल डिलिव्हर करायचा आहे. अगदी क्षणार्धात विचार बदलावा लागतो आणि तो विचार आपल्याला पाहायला मिळतो. बदलत असताना नितेश म्हात्रे, स्पेल मधील शेवटचा बॉल. एज लागली, फ्लाय स्लिपला खेळाडू तैनात आणि काय स्पेल हाताळलाय नितेश म्हात्रेने. या इनिंग मध्ये तिसरी विकेट वैयक्तिक तो संपादित करत असताना आता अडचणी वाढतायत पुन्हा एकदा त्या कळंबुसरे टीमच्या, कारण 6 बॉल आणि जिंकण्यासाठी तब्बल 22 धावांची आता गरज आहे. मध्ये जाणार का? या पहिल्या 1 ते 2 बॉलवर जर चौकार षटकार आले ना तर अशा पल्लवित होतील त्या मायरा 11 कळंबुसरे टीमच्या. चला सामन्याला थोडी आपण गती देऊया, सामना थोडा स्पीडअप करूया. देवा आवारे संघ, तुमचा निर्णय नेक्स्ट मॅचचा काय आहे तो आमच्यापर्यंत लवकर पोहोचवा. देवा आवरे, टॉस तुम्ही जिंकला होता, निर्णय काय आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवायचा आहे. प्रणय पाटील दिघाटी टीम कडनं या धावा डिफेंड करण्यासाठी. साहिल म्हात्रे 6-22, लेफ्ट मूव द विकेट. पहिला बॉल ओव्हर फुल टॉस, ऑन साइडला चांगला ड्राईव्ह, तिकडे चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो, दुसरीचा प्रयत्न, घाई केली आहे. अति घाई संकटात नाही, अति हव्यास नव्हे बरा. साहिल म्हात्रेला पाहिजे होती स्ट्राईक आणि इथे झाला घात आणि सोडावं लागेल ते मैदान. जबरदस्त थ्रो आणि गोलंदाज प्रणयने देखील पाहिलं की नॉन स्ट्रायकर एंडचा बॅट्समन मात्र क्रीजच्या बाहेर गेला आणि त्याने लगेच यष्ट्या उडवल्या. आता शेवटची जोडी मैदानामध्ये मधुर भोईर आलेत. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं दिघाटी टीमला ऑल आउट होताना 5 षटके संघ खेळू शकला नव्हता, मात्र इथे देखील आता तीच परिस्थिती ओढवली आहे. ती दुसऱ्या बाजूला कळंबुसरे टीमवर 5 चेंडू आणि 21 धावांची आता आवश्यकता आहे. शेवटची जोडी मैदानात, लास्ट विकेट, लास्ट 5 balls and 21 runs required to win. 5-21 हे समीकरण. डावखरे हाताचा गोलंदाज प्रणय पाटील ओव्हर द विकेट मारा. पहिला बॉल, जबरदस्त टायमिंग, बेमिसाल टेक्निक आणि ठोकला हा संघर्षमय आणि षटकार. जेव्हा फटका सजवला तो निखिल भोईरने. इक्वेशन आपण पाहतोय, 4 चेंडू 15 धावांची गरज. 4 चेंडू 15 धावा, सामना जिवंत केला या षटकाराने. डगआउट मध्ये नवचैतन्याचं वातावरण निर्माण केलंय. ते सध्याच्या घडीला ते कळंबुसरे टीमच्या आपण चर्चा करतो. हे टेनिस बॉल क्रिकेट आहे, आधुनिक काळातील टेनिस बॉल क्रिकेट आहे. 11व्या क्रमांकाचा खेळाडू देखील चौकार षटकार मारण्याची धमक, कुवत आणि ते पोटेन्शियल ठेवतो. 4 चेंडू 15 धावा मॅच बॉल मैदानामध्ये येतोय. 4 चेंडू 15 धावा. आता प्रेशर वाढलं कदाचित गोलंदाजावर. चला सामन्याला आपण थोडी गती देऊया. नेक्स्ट मॅच देवा आवरे विपक्ष तुरमाले अशी आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय. प्रेक्षकांची भरपूर गर्दी. आता जल्लोष कोणाचे समर्थक करणार आणि कोणाच्या समर्थकांची होणार घोर निराशा. दिघाटिकी कळंबुसरे, 4 चेंडू 15 धावा, शेवटची विकेट मैदानामध्ये, शेवटची जोडी. षटका ठोकला निखिल भोईरने. पुढचा बॉल काय प्रत्युत्तर असेल प्रणयचा. पुन्हा एकदा बॅवेळेस बॉल हवेत आहे, खेळाडू पोहोचेल का? नाही पोहोचणार. नो मॅच लँड मध्ये दुसरी धाव पूर्ण होत असताना 2 धावा पूर्ण होत आहे. स्ट्राईक पाहिजे, स्ट्राईक पाहिजे ती निखिल भोईरला.
इक्वेशन मध्ये बदला होतोय. आता 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. स्कोर पुढे सरकत असताना 29 या आकड्यावर जाताना पाहायला मिळतोय. 42 धावांचा आव्हान आहे. 3-13 हे इक्वेशन मैदानाच्या आत. या बॉलवर धाव पाहिजे. हा चेंडू जर डॉट आला तर मात्र सामन्यामध्ये रंगत येईल, कारण कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. तुम्ही पाहताय, तुम्ही ऐकताय, तुम्ही आनंद घेताय. भारतीय जनता पार्टी केळवणे पुरस्कृत उरण पनवेल आमदार चषक 2025. 3-13. हो, स्विंग एंड मिस. कम्प्लिटली कमबॅक करून दिलाय ते प्रणय पाटीलने या मॅच मध्ये आणि टाकला तर डॉट बॉल. आपण चर्चा करत होतो कंपल्सरी चेसिंग आहे. आता 2 बॉल 13 करावे लागतील. जर तरला क्रिकेटमध्ये स्थान नाही. जर अतिरिक्त चेंडूवाला धावा आल्या, 2 षटकार आला, फक्त आपण बोलू शकतो. प्रेडिक्शन बराच वेळेला फेलच होत असतं. मात्र एक चांगला चेंडू टाकून सामन्यामध्ये पकड मजबूत करून दिले दिघाटी टीमला. ती प्रणय पाटीलने. 2 बॉल 13 ची गरज. इथून आता काय घडेल का, होईल का एक मोठा उलटफेर. मात्र शक्यता थोडीशी कमी पाहायला मिळते. पर्सेंटेज थोडं कमी आहे त्याचा. रनअप मध्ये काही सवयते आपल्याला पाहायला मिळते. प्रणय पाटील पहिलाच सामना आजच्या रात्रीतील जबरदस्त हाय व्होल्टेजची रणधुमाळी तुम्हाला पाहायला मिळते आज केळवणे पुराडेच्या मैदानावर. 2 बॉल 13. फुलटॉस बॉल उडवलाय. बॉल हवेत आहे आणि बॉल फरार होत असताना सीमारेषेच्या बाहेर आणि आलाय तो हा षटकार. आता बॉल 7 ची गरज इथे. मगाचा जर डॉट बॉल आला नसता तर आता सामना जिवंत असता. त्या बॉलवर रन येणे आवश्यक होती. मात्र प्रणय पाटीलचं त्या बॉलसाठी कौतुक होता. आता 1 बॉल 7 ची गरज आहे. हो, चांगला बॉल टाकलाय प्रणय पाटीलने आणि सामना जिंकला तो यशस्वीरित्या. तो जय माता ती दिघाडी टीमने. अभिनंदन.